भ्रष्टाचार ही भारताला लागलेली कीड आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि इथल्या लोकांचे पैसे खाण्याचं काम भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष तसेच सुरू आहे. सरकार बदलतं, परंतु सरकार दरबारी होणारा भ्रष्टाचार काही कमी होत नाही. भ्रष्टाचार संपवणार म्हणून सत्तेत आलेले अकाउंटला 15 लाख रुपये देणार अशी घोषणा करणारे सुद्धा 12 वर्षानंतर सुद्धा इथल्या संस्थेतला सहकारामधला सरकारमधला संस्थात्मक भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा ते आहे 14 जून रोजी कोल्हापुरात झालेलं कंत्राटदारांचं महाअधिवेशन. अधिवेशनामध्ये असं सांगण्यात आलं की आमच्या सरकारमध्ये या सरकारमध्ये इतका भ्रष्टाचार झाला, इतके पैसे द्यावे लागतात की त्यामुळे आम्हाला कामच करता येत नाही आणि आम्ही जे कामं केलेत त्याचे आम्हाला बिलं मिळत नाही. काय घडलं 14 जूनच्या कोल्हापूरला झालेल्या कंत्राटदारांच्या एक दिवसीय अधिवेशनात? हे राज्य खरंच देवाभाऊंचं आहे की मेवा खाणाऱ्या मेवाभाऊंचं आहे? पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापो. सर्वात आधी विषय समजून घेऊयात. 17,000 कंत्राटदारांचे तब्बल 1,25,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकीत असल्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा कंत्राटदारांच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आला. कंत्राटदाराच्या अधिवेशनामध्ये बोलतानाच त्या यवतमाळचे कंत्राटदार प्रवीण उंबरकर यांनी सरकारी संस्थांमध्ये सरकार दरबारी कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय की विकास कामं किंवा कुठलंही काम करण्यासाठी जवळपास 54% इतके पैसे हे आम्हाला वाटावे लागतात. आमदार कामं देण्यासाठी 15% घेतो, प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना 15% द्यावे लागतात, बिल काढण्यासाठी 5% वेगळे, 18% आम्हाला GST भरावा लागतो आणि आम्ही 10% प्रॉफिट काढलं तर उर्वरित 36% आम्ही काय काम करायचं? आणि त्या 36% जर आमच्या कामाचा दर्जा तसा दिसत नसेल तर पुन्हा आमच्यावरच हल्ले होतात, आम्हालाच दोषी मानलं जातं. परंतु जर पैसे सगळ्यांनी खायचे आणि नाव फक्त आमचं बदनाम व्हायचं, कामाचा जाब फक्त आम्हाला विचारायला जायचा, या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. ज्या पद्धतीने एक सैनिक देशाच्या सीमेवर जाऊन देशांच्या लोकांचं संरक्षण करतो, तसंच रस्ते बांधून, पुलं बांधून लोकांना सुविधा देण्याचं काम सुद्धा कंत्राटदार करत असतो. तो देखील एक सच्चा सैनिक असतो. परंतु त्याच कंत्राटदारांवर गेल्या काही वर्षात प्रचंड अन्याय होतोय असं मत त्या उंबरकर यांनी व्यक्त केलं होतं. नेमकं काय झालेलं आहे, कुठल्या खात्यातले किती पैसे बाकी आहेत तेही आपण पाहूयात. बहुतांश सरकारी कंत्राटदार जे होते ते या अधिवेशनामध्ये सहभागी होते. त्यामध्ये 17,000 कंत्राटदारांचे एकूण 1,25,000 कोटी रुपये सरकारकडे बाकी असल्याचं सांगण्यात आलं. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्वाधिक 53,000 कोटी रुपयांची बिलं जी आहेत ती पेंडिंग ठेवण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा, जलसंपदा, ग्रामविकास, जल जीवन मिशन, जिल्हा परिषद यांसारख्या विविध संस्थांचे विविध खात्यांचे जे पैसे आहेत त्यामध्ये कंत्राटदारांची बिलं अजूनपर्यंत दिले गेलेले नाही आहेत. विकास कामं करण्यासाठी सुद्धा जे आहेत त्या पद्धतीने सांगितले की ही मोठी टक्केवारी त्यांना द्यावी लागते आणि या माध्यमातून आमच्याकडनं काम करून घेऊन आम्हाला मात्र कुठलंही वेळेत बिल दिलं गेलं नाही. एका अर्थाने हे छोटे कंत्राटदार संपवण्याचं षडयंत्र असल्याचं सुद्धा म्हटलं गेलं आहे. अनेक मोठी कामं सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डर्सना, मोठ्या कंपन्यांना देऊन छोट्या कंत्राटदारांची बिलच द्यायची नाही आणि त्यांना संपवून टाकायचं असा डाव असल्याचं सुद्धा मत त्या अधिवेशनामध्ये व्यक्त करण्यात आलं होतं. इतकंच नाही मंडळी, तर आपण लक्षात घेतलं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही पैसा इन्व्हेस्ट करतो, आम्ही पैसा त्यामध्ये टाकतो आणि आम्हाला वेळेत बिलं मिळत नाही. आमचा 10% प्रॉफिट आहे, परंतु आम्ही कामं करण्यासाठी बँकांकडनं कधी कधी कर्ज घेतो. आम्हाला बँकेच्या खात्यामधचा जो बोजा आहे तो आम्हाला कर्जाचा बोजा सुद्धा आमच्यावर पडतोय. आम्ही ते पैसे भरतोय आणि आम्हाला वेळेत बिलं अदा न केल्यामुळे आम्हाला त्याचा मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. कंत्राटदारांची ही भावना जी आहे ती भावना समजून घेतली नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन करू. शिवेंद्रसिंह भोसले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांची सुद्धा भेट आम्ही यापूर्वी घेतली होती, आता परत घेतो आहोत. पण जर आता आमची बिलं दिली गेली नाही, भ्रष्टाचार कमी केला गेला नाही तर मात्र आम्ही बेमुदत संपावर जाऊ, कुठलेही कामं आम्ही करणार नाही. अशा पद्धतीची घोषणा, अशा पद्धतीचा जी प्रतिक्रिया होती ती कंत्राटदारांकडनं त्या कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये व्यक्त करण्यात येत होती. त्यांचं म्हणणं होतं की आधीच्या सरकारमध्ये सुद्धा टक्केवारी द्यावीच लागायची, परंतु आता मात्र कोणीही आम्हाला म्हणजे टक्केवारी वाढवून मागतंय आणि वेळेत बिल सुद्धा देत नाही. आम्ही टक्केवारी द्यायला तयार आहोत,
पण आमचे बिलंसुद्धा जर तुम्ही वेळेत देत नसाल तर आम्ही तुम्हाला पैसे द्यायचे कुठून. आता अधिकारी जे आहेत मंत्रालयातले ते उघड-उघडपणे पैसे मागतात. ते कामं होण्याच्या आधी पैसे मागतात. आम्हाला कामं मिळायच्या आधीच जर आम्ही त्यांना पैसे वाटत फिरलो तर आम्ही कामं करणार कसे? आमच्याकडे पैसे उरणार कसे? अशा पद्धतीची भावना जी आहे ती कंत्राटदारांनी व्यक्त केलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतायत ते आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी नेहमीच आमचं सरकार जे आहे ते निपक्षपणे काम करेन, ते अत्यंत ज्याला म्हणूयात जे आम्ही कुठल्याही कंत्राटदारावर अन्याय करणार नाही, आम्ही भ्रष्टाचार थांबवणार, भ्रष्टाचार आमच्याकडे होत नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वाक्य वापरलं होतं की 12 वर्षात नरेंद्र मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग आतापर्यंत कोणी लावू शकलं नाही. त्याच देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये कंत्राटदार स्वतःहून म्हणतायत की आम्हाला 15-15% आमदारांना द्यावे लागतात. हे आमदार सुद्धा कुणाचे आहेत? कोण आमदार 10-15% घेऊन कामं करतायत? कोणते असे अधिकारी आहेत मंत्रालयातले जे आधी पैसे मागतायत, टक्केवारी घेत आहेत आणि कुणामुळे या कामाचा दर्जा खालवला गेलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता येणाऱ्या काही काळात सरकारला द्यावी लागतील. संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.